स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भातली मोठी बातमी आहे। याच आठवड्यामध्ये आता निवडणुकीची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत ही 5 जूनला संपणार आहे। त्यामुळे 28 दिवसात अधिसूचना जारी करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते। तेव्हा सुप्रीम कोर्टाने 6 मे रोजी राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिलेले होते अधिसूचनेबाबतचे। त्यामुळे आता हा अवधी संपतो आहे आणि 5 जून ही शेवटची तारीख आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीसंदर्भातली। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर दिल्लीमधून जोडल्या गेल्यात। उर्वशी, 28 दिवसात अधिसूचना जारी करण्याचे कोर्टाचे आदेश दिले होते आणि 5 जूनला ही मुदत आता संपतीये, त्यामुळे काय नेमकी आता हालचाली होऊ शकतात? या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जे 6 मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाचा आदेश होता, त्यानुसार आपण बघितलं तर अंतिम तारीख आता 5 जूनच्या आत जे आहे केंद्रीय राज्य निवडणूक आयोग आणि बरोबरच राज्य सरकार या दोघांनाही निर्देश होते आणि त्यांना अधिसूचना काढणं गरजेचं आहे। खास करून जे राज्य निवडणूक आयोग आहे ते न काढल्यास जे आहे त्यांना परत सर्वोच्च न्यायालयामध्ये जी आहे सबमिट करावं लागेल एक ॲफिडेव्हिट आणि मुदत वाढसाठी हे करणं गरजेचं पडेल। आता सध्या आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयात सुट्टी असेल तरी पार्शली जे आहेत काही बेंचेस बसले आहेत, म्हणून या आठवड्यात अधिसूचना अपेक्षित आहे। अधिसूचना न आल्यास आयोग आणि सरकारला मुदतवाढीसाठी जे आहे सुप्रीम कोर्टात अर्ज करावा लागेल, हेही समजून येतं। ठीक, उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी दिल्लीतून आपल्या बरोबर होत्या।